आई ग, किती गोड खेळणी आहे ती. आवडली? खूप आवडली. अरे पण एवढी सगळी? अगं बाळ कोणाचं आहे? जयसिंग राजेच. कमाल करतोस तू. तुला वेळ कधी मिळाला एवढी सगळी खरेदी करायला? अगं ही खेळणी काही आताची नाहीत, जुनी खेळणी आहेत ही. वसुला बाळ होणार होतं ना, म्हणून आणली होती. हे घे रे बाबा, एकच खेळणं राहिलं होतं. सगळी खेळणी आणली हो, आता कुठे काय शिल्लक नाही. घे. राधक्का हा जातो, जेवणाचं बघ. हो. गौरी, एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. तुला वेड लागलाय का? ही खेळणी मी आपल्या बाळाला वापरू देणार नाही. ती ती तसली अशुभ सावली मी आपल्या बाळावर पडू देणार नाही. का का प्रत्येक वेळी असा अर्थाचा अनर्थ करतेस? का हट्ट करतेस? हट्ट मी करतेय जय, मी? अरे इथे आल्यापासून प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी व्हावी, तुझ्या आवडीसारखी व्हावी म्हणून मी तळमळतीये. इतकंच काय, मी मेलेल्या माणसाचे कपडे घातले तुझ्यासाठी. पण नाही, माझ्या बाळाच्या बाबतीत मी असं काहीही होऊ देणार नाही. तुला वाटेल ते कर, मला अजिबात काही बोलायचं नाही. शी! जय, जय, जय उठ, उठ आधी. काय प्रकार आहे हा? काय झालं एवढं सकाळी सकाळी? का ओरडतेस? ही खेळणी परत इथे का आणलीस? का आणलीस तू इथे? म्हणजे ही खेळणी काल रात्री मी फेकून दिली होती. तू का आणलीस परत वर? तू फेकून दिली होतीस? म्हणजे कधी? उगीच भोळसटपणाचा आव आणू नकोस. मला माहितीये, मला डिवचायला मुद्दाम करतोयस तू हे सगळं. वेड लागले का तुला गौरी? तू खेळणी कधी फेकून दिली हेही मला माहित नाही. काय बोलतेस तू? हो का? खेळणी कधी फेकली हेही तुला माहिती नाही? मग कुणी आणली वरती? तुझ्या माझ्याशिवाय कोण येणार आहे आपल्या बेडरूम मध्ये? शांत हो गौरी, कुणीतरी आलंय. तुझ्या आवाजाने अख्खं घर जागं होईल. वहिनी साहेब, बोलू नये नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास जणू. तर रातच्याला असं भटकत जाऊ नका. काय बोलताय तुम्ही? नाही मला माफ करा, पण स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय मी. नाही म्हणजे भटकायला हरकत नाही, पण किडूक मिडूक असतंय. काय वेड लागलाय का तुम्हाला? एक मिनिट गौरी. हरबा, काय झालं? म्हणजे नेमका टाइम नाही सांगता येणार, पर बक्कळ वकूत झाला होता आणि रातच्याला कुत्री बी लई भुकत होती, म्हणून मी बाहेर निघून आलो.
तर तुमच्या या खिडकीखाली मला वहिनी साहेब दिसले. वहिनी साहेब? वहिनी साहेब टोपली मंदी समधी खेळणी भरून वाड्यात येत होते. वहिनी साहेब, मी हा कवी मारल्या 2-3दा, पण हो नाही का चून आहे. खोट आहे हे खोट आहे. हे शक्यच नाही. हरबा, जा तू आणि कोणाला काही बोलू नकोस. नाही, उगाच अर्थाचा अनर्थ नकोय. काय वाटेल ते सांगत होते ते. असं काही नाहीये जय. खोट आहे ते सगळं. सगळं खोट आहे. ए गौरी गौरी, तू शांत हो बघू. हं? शांत हो बघू. मी आहे ना. अगं होतं असं कधी कधी. कधी कधी आपल्याला देखील हवं तर आपण एखाद्या डॉक्टरला दाखवू. हं? तुला काय वाटतं मला वेड लागलंय? ए गौरी, मी अजिबात डॉक्टरांकडे येणार नाहीये. मी डॉक्टरकडे येणार नाही. जय जय रे, तू सुद्धा का नाही विश्वास ठेवतेस माझ्यावर? आय एम सॉरी गौरी. गौरी, बाईसाहेब आपण इथे काय करताय एकट्या? खाली सगळे शोधतायत. काय झालं बहिणी? मला खूप अस्वस्थ वाटतंय. खूप भीती वाटते आदेश. इथे या घरात काहीतरी गडबड आहे. असं काय बोलतीस तू? हे बघ प्लीज, हे मनातले सगळे भ्रम काढून टाक. निदान तू तरी असं बोलू नकोस. बाकी कुणीच माझं ऐकत नाहीये. एकटं पडल्यासारखं झालंय मला. काय झालंय? मी या घरात राहू नये अशी कुणाची तरी इच्छा आहे. का कुणाच ठाऊक. काहीतरीच काय असं कोणाला आणि मुळात का वाटेल? माझं मन सांगतंय अरे, या घरात नक्कीच कुणीतरी माझ्या वाईटावर आहे. हो 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 ठीक आहे. आई, पप्पांचा फोन होता. पप्पा डायरेक्ट कार्यक्रमाला येत आहेत जोशी काकांबरोबर. दीपा, मला वाटतं तू आणि कुमार जा पुढे. मी थांबते, नाही येत. नको आहे. तुम्ही कशाला रद्द करताय तुमचा कार्यक्रम? तुम्ही जा, मी आहे नील जवळ. अगं नाही, थांबते ना. नको, जय पण येतोच आहे ना. नाही, आदेशचा फोन आला होता. जय कुठेसा अडकलाय कामामध्ये. डायरेक्ट कार्यक्रमालाच येईन म्हणालाय. पाठवून देऊ का त्याला? नाही, राहू दे. तसं हरबा आहे, राधाक्का आहेत. तुम्ही जाऊन या. नक्की? हो. तसंच काही वाटलं तर फोन कर मला. हं. येऊ? हो. बाय. बाय बहिणी.